नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। दिशा समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, कारवाई होणार। जिल्ह्यातील विकास कामांचा वेग वाढवा, खासदार धोत्रे यांचे आदेश। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। टोईंग पथकाचे फक्त 2 व्हीलरवर प्रेम, शहरात 4 व्हीलर कुठेही उभी करा, कारवाईच नाही। RRCच्या गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद, रोज महिलांना मिळत आहे आकर्षक बक्षीस। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मदतीसाठी कागदपत्रांची कृषी विभागाने केली मागणी। आता सविस्तर बातम्या। शहरात आज गांधी मार्गावर अतिक्रमण साफ करण्यात आले। त्याचबरोबर न्यू क्लॉथ मार्केट समोरचं अतिक्रमणवर JCB चालवत ते साफ करण्यात आले, त्यामुळे रस्ते मोकळे झालेत। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पहिल्यांदाच JCB चालवत शहरातील प्रमुख मार्गावरील अतिक्रमण साफ केले। गांधी चौक ते फतेह चौक या मार्गावर न्यू क्लॉथ मार्केट समोरचे अतिक्रमण आज साफ करण्यात आले। JCBच्या मदतीने हे अतिक्रमण काढण्यात आले। त्याचबरोबर अनेक छोट्या विक्रेत्यांचे सामान जप्त करण्यात आले, काहींचे नष्ट करण्यात आले। अतिक्रमण स्थळी त्यावर JCB चालवण्यात आल्या। या मार्गावर रोजच्या अतिक्रमणाचा त्रास व्यापाऱ्यांना होतो। सामान्य नागरिकांना वाहतुकीचा मोठा अडथळा या अतिक्रमणामुळे आहे। महापालिकेच्या पथकाने सायंकाळी केलेल्या कारवाईने अनेक किरकोळ विक्रेत्यांची मोठी अडचण झाली। गांधी मार्ग जैन मंदिर रोडवरील अतिक्रमण आज आपोआप निघाले होते। सकाळपासूनच या कारवाईची कल्पना काही अतिक्रमणधारकांना होती, हे विशेष। दिशा समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांनी दांडी मारली असून त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे। तर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या योजनांचा निधी अखर्चित असून तो विधानसभा आचारसंहितेपूर्वी खर्च करावा। त्याचबरोबर अर्धवट कामे पूर्ण करण्याचे आदेश खासदार अनुप धोत्रे यांनी दिलेत। केंद्र शासनाच्या विविध योजनांतून जिल्ह्यात रस्ते, स्वच्छता व पाणी पुरवठ्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जातो। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अशी कामे मंजूर करण्यात आली। तथापि अनेक कामे अद्यापही अपूर्णावस्थेत असून आचारसंहितेपूर्वी ती पूर्ण करण्याचे निर्देश खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे दिले। जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची दिशा बैठक खासदार धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते। दिशा समितीच्या बैठकीला अनेक विभाग प्रमुख अनुपस्थित असल्याबाबत लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली। अशा अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जलजीवन मिशनमध्ये अद्यापही 176 कामे अपूर्ण आहेत। एकात्मिक शक्ती विकास योजनेत वीज पुरवठा, उपकेंद्रे आदी कामे तात्काळ पूर्ण करावीत। डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड अंतर्गत जी कामे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्ह्यात कामे मुदतीत पूर्ण न करणे, दर्जा न राखणे आदी बाबी करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश खासदारांनी दिले। मनरेगा, समग्र शिक्षा अभियान, संयुक्त शाळा अभियान, निपुण भारत, राष्ट्रीय पोषण अभियान, PM उज्ज्वला योजना, अन्नपूर्णा योजना, ई-नाम पोर्टल, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जननी शिशु सुरक्षा योजना आदी विविध योजनांचा आढावा घेण्यात आला। अकोला जिल्हा परिषद सर्व शिक्षक संघटनांचा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आज निघालेल्या मोर्चामध्ये महिला व पुरुष शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। सदर मोर्चाची सुरुवात ही स्वराज्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आली।
15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा. 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांच्या बाबतीत कार्यरत शिक्षकांचे एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा 5 सप्टेंबर 2024चा शासन निर्णय रद्द करावा. विद्यार्थी आधार कार्ड संबंधाने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक संच मान्यता धोरण रद्द करावे. 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना 1982ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करणे. शैक्षणिक अशैक्षणिक कामाची विभागणी करणाऱ्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसह चर्चा करून दुरुस्ती करण्यात यावी. विद्यार्थ्यांना मोफत गणवेश अविलंब मिळावेत. 24-25 या वर्षात राबवली जाणारी गणवेश योजना रद्द करून जुन्याच पद्धतीने गणवेश योजना कार्यान्वित करावी. या व इतर मागण्या शिक्षकांनी मांडल्या होत्या. अकोल्यात शहर वाहतूक शाखेचा अजब नियम आहे. 4 चाकी गाडी रस्त्यावर अवैध पार्क केली तर कारवाई नाही. फक्त दुचाकी मात्र शहरात रस्त्यावर पार्किंग केली तर लगेच टोईंगवाले उचलतात. हे टोईंग पथक बंद करण्याची मागणी नागरिकांची आहे. शहरातील 4 व्हीलर कुठेही उभ्या राहिल्या, त्यांनी वाहतुकीस अडथळा आणला तर त्यांच्यावर अकोल्यात कारवाई होत नाही. केवळ दुचाकी मध्यमवर्गीयांना त्रास देण्याचा उद्योग शहर वाहतूक शाखा करत आहे. महापालिकेचे कुठेही पिवळे पट्टे नाही, मग दुचाकी टोईंगवाले उचलतात कसे, असा प्रश्न आहे. शहरात पार्किंग स्लॉट नाही असे असताना पार्किंग करावे तर कुठे, असा प्रश्न वाहन चालकांसमोर आहे. राजकीय नेते मंडळी या सर्व अव्यवस्थेवर चूप बसून आहेत. 4 चाकी गाड्या कुठेही पार्क केल्या, उभ्या ठेवल्या तर अडचण नाही. फक्त दुचाकी चालकांना मात्र रोज आर्थिक फटका देण्याचा उद्योग टोईंग पथकाचा आहे. हे टोईंग पथक बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे. RRC नेटवर्कद्वारा आयोजित अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉपला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर या एकमेव गरबा वर्कशॉपमध्ये उत्कृष्ट स्टेप्स टाकणाऱ्या महिलांचा बक्षीस देत गौरव करण्यात येत आहे. अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 स्लो टू फास्ट या गरबा वर्कशॉपला अकोल्यातील महिला वर्गाचा प्रचंड प्रतिसाद आणि उपस्थिती बघायला मिळत आहे. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथाडे महिलांना अतिशय सोप्या पद्धतीने नवनवीन स्टेप शिकवत आहेत. या आयोजनाला प्रचंड प्रतिसाद महिलांचा मिळत आहे. नवथाडे यांचे असिस्टंट कोरिओग्राफर शुभम मोरे यांचे सुद्धा त्यांना सहकार्य आहे. हेल्थ पार्टनर स्पॉन्सर असाध्य आजारावर उपचार करणारे विदर्भातील एकमेव आरोग्य क्रांती न्यूरोथेरपी सेंटर व ट्रॅव्हल पार्टनर स्पॉन्सर मंथन ट्रॅव्हल्स अकोला यांचे सहकार्य आहे. गरबा वर्कशॉपचे ज्वेलरी पार्टनर ईशा ज्वेलर्स, स्पेशल पार्टनर सेनेडो नवरात्री कलेक्शन यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे दररोज विमल मोटर्स बाईकतर्फे आकर्षक बक्षीस प्रत्येक बॅचमध्ये महिलांना उत्कृष्ट स्टेप केल्याबद्दल मिळत आहे. 4 ते 5, 5:30 ते 6:30 आणि 7 ते 8 अशा 3 बॅचेसमध्ये हा अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप भव्य दिव्य स्वरूपात जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे सुरू आहे. विमल ई बाईकच्या संचालिका नम्रता जाधव यांच्या उपस्थितीत प्रत्येक बॅचमध्ये उत्कृष्ट स्टेप करणाऱ्या मुलीला व महिलेला आकर्षक गिफ्ट देण्यात आले. यावेळी संचालिका कल्पनाताई देशमुख, प्रोग्राम हेड पल्लवी डोंगरे, सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथाडे आणि यांच्या टीमसोबत दररोज हा गरबा वर्कशॉपला एक नवीन उभारी देत आहे. बाळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोर्टबाबू आणि सदानंद कांबेकर या लाचखोरांना 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्यांनी 90,000ची लाच स्वीकारली होती. बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये 420च्या एका प्रकरणात तपासात मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकसह 3 जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. सहाय्यक पोलीस निरीक्षकाने 90,000 रुपये लाचेची मागणी केली. या तक्रार दिवशी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली असता 90,000 रुपये लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 3 लाचखोर ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान रिठे, न्यायालयीन क्लर्क अर्थात कोर्टबाबू गोवर्धन कपले व खाजगी इसम सदानंद कांबेकर असे लाचखोर आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी अकोल्यातील न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणात इतर कोणी आरोपी आहे काय, त्याचा शोध ACB घेत आहे. संपूर्ण विदर्भात नागपूरनंतर अकोल्यात केवळ भाजपचा खासदार निवडून आला. त्यामुळे अकोल्याकडे केंद्रीय नेतृत्वाबरोबर राज्यातील नेतृत्वाचे लक्ष आहे. त्यामुळेच नागपूर येथे झालेल्या भाजपाच्या विदर्भस्तरीय बैठकीत अकोल्याचे युवा खासदार अनुप धोत्रे हे मंचावर व वरिष्ठांच्या सोबत असल्याचे चित्र होते.
यावेळी युवा खासदार अनुप धोत्रे यांच्यावर वरिष्ठ नेत्यांनी दाखविलेला विश्वास महत्त्वाचा असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात होती। भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे भारतीय जनता पार्टी विदर्भ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा मंगळवारी संपन्न झाला। यावेळी अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांची मंचावर उपस्थिती होती। अमित शाह यांच्या उपस्थितीमुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, असे मत खासदार धोत्रे यांनी व्यक्त केले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदरणीय अमित भाईंसह सर्वच मान्यवरांनी अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन केले। यावेळी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाश, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र भाजपा विधानसभा निवडणूक संयोजक व माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी खासदार अशोक नेते, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अवकाळी पावसाचा वाढता जोर पाहता अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक अडचणीत सापडले आहेत। या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी समोर येत आहे। मागील 3 दिवसापासून बेनोडा शहीद परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। या पावसामुळे खरीप पिकासह संत्रा पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे। त्यामुळे तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावलेला आहे। आता शेतकऱ्याने करावे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। मायबाप सरकार म्हणून शेतकऱ्यांना पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी व परतीच्या पावसाने झालेले नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी बेनोडा शहीद परिसरातील संत्रा उत्पादक तसेच खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। मागील 3 दिवसापासून वरुड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाने कहर केला आहे। वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे संत्र्यासह खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या पावसामुळे शेतातील पाणी वाहत आहे, जणू काही शेताला नदीचे स्वरूप आले आहे असे दिसून येत आहे। या पावसामुळे आर्थिक डबकाईस आलेला शेतकरी पुन्हा कोळमळलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी म्हणून शासनाने पुढाकार घ्यावा व शेतकऱ्यांना ताबडतोब नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वरुड तालुक्यातील शेतकरी मी विलास पाटील म्हणून करीत आहोत। अकोला शहरात आज गोरक्षण रोड भागात काही ठिकाणी पाऊस होता, पण शहरात इतर ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या। सकाळपासूनच शहरात कमालीचा उकाडा नागरिकांना सहन करावा लागला। पुढील काही दिवस अकोल्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला। अकोलासह विदर्भात हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे। सध्या अकोला शहराचं तापमान 34 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं असून त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातच उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत। आज दुपारी अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्याच्या वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली। आज बरसलेल्या या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून यामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, तूर, ज्वारी तसेच कपाशी पिकावर कीटकांचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आज झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व लघु तसेच मध्यम प्रकल्प पुन्हा ओव्हरफ्लो झाले असून जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। अकोला शहरातील प्रतिष्ठित नागरिकांकडे महापालिकेचा थकीत कर आहे। हा थकीत कर वसुलीसाठी महापालिकेने थेट सीलची कारवाई सुरू केल्याने अनेक बड्या नागरिकांचे पितळ उघडे पडले आहे। आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत टिळक रोडवरील पीएच मार्केट येथील पीपल्स क्रेडिट सोसायटी चिराणिया कंपाऊंड येथील बिल्डर मोहम्मद जावेद भाई यांच्याकडे थकीत रकमेसाठी कारवाई करण्यात आली। त्याचबरोबर पूर्व झोन अंतर्गत सिव्हिल लाईन येथील विक्रम राजूरकर यांच्याकडे कर थकीत असल्याने तसेच रामनगर येथील आशिष बाहेती यांच्याकडे थकीत मालमत्ता कर असल्याने त्यांच्या मालमत्ता सील केल्याची माहिती महापालिकेने दिली आहे। ही कारवाई महापालिकेसह स्वाती इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात आली आहे। कृषी विभागाने 2023च्या खरीप हंगामात व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक
मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे। पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून संबंधितांनी आवश्यक कागदपत्रे कृषी सहाय्यकाकडे जमा करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे। कृषी विभागाने 2023च्या खरीप हंगामात कापूस व सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे। पात्र शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे। गत हंगामात ई पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे लागवडीची नोंद केलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हे अर्थसहाय्य मिळेल। ही योजना केवळ 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे। पात्र असलेल्या वैयक्तिक खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र व मोबाईल क्रमांक आदी माहिती जमा करावी। त्याचप्रमाणे संयुक्त खातेदारांनी आधारपत्राची स्वसाक्षांकित छायांकित प्रत, संमतीपत्र, सामूहिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक माहिती जमा करावी। अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। दिशा समितीच्या बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, कारवाई होणार। जिल्ह्यातील विकास कामांचा वेग वाढवा, खासदार धोत्रे यांचे आदेश। विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। टोईंग पथकाचे फक्त 2 व्हीलरवर प्रेम, शहरात 4 व्हीलर कुठेही उभी करा, कारवाईच नाही। RRCच्या गरबा वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद, रोज महिलांना मिळत आहे आकर्षक बक्षीस। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, मदतीसाठी कागदपत्रांची कृषी विभागाने केली मागणी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे। तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।